मित्रांनो, आज आपण ताचेगाव तालुका सांगोला जिल्हा सोलापूर इथे आपण डाळिंब पाहणी आपलं जो कार्यक्रम आहे त्या अंतर्गत आपण आपल्या एका शेतकरी बांधवांकडे आलेलो आहे. त्यांची ओळख करून घेऊया. तुमचं नाव सांगा. धनाजी भीमराव पुजारी. आणि तुमचा मोबाईल नंबर सांगा. 96 65 17 34. बरं, आता तुम्ही डाळिंब शेती ह्याच्या आधी किती वर्ष केलेली आहे? त्याच्या आधी 4-5 वर्ष होती शेती. तुम्ही डाळिंब शेती केली आहे, पण मागच्या वेळी तुम्हाला तेल्या आणि मर रोगामुळे तुम्ही बाग बाग काढली. काढून टाकली. ती बाग कुठं होती? याच ठिकाणी याच ठिकाणी होती. आता ही जी बाग आहे पहिल्या वर्षाचं पीक आहे. पहिल्या वर्षात. बर, आता तुम्ही ह्या बागेवरती तेल्या रोगाच्या नियंत्रणासाठी कुठलं उत्पादन वापरलं? रेड कॅप. रेडकॅप, इंटेक्स ॲग्रोसायन्सचं रेडकॅप वापरलं. ते वापरल्यापासून तुमच्या बागेमध्ये जर समजा कुठे तेल्याचा डाग वगैरे काय राहिलेला दिसतो तुम्हाला? नाही हे 2 झाडावर आल्या तर ते जागेवर थांबले. 2 झाडावर आधी आला होता, हे मारल्यापासून जागेवर थांबले. तिथंच थांबला. तिथं परत कुठल्या तुमच्या नवीन कुठं फळावर नाही. तर शेतकरी मित्रांनो बघू शकताय, याच्या आधी इथं तेल्याचीच बाग होती, ती यांनी काढलेली आहे. त्यानंतर दुसरं प्लांटेशन केलेलं आहे. दुसऱ्या प्लांटेशनवर हे पहिलं पीक आहे. त्यात पण ठराविक ठिकाणी तेल्या आलेला होता. त्यानंतर यांनी रेड कॅपचा वापर केला आणि तो तेल्या तिथंच जळून गेला आणि तिथंच थांबला. बाकी कुठं बागेत पसरलेला नाही. तुम्ही सगळी फळं बघू शकताय. आपण इन्सिटमध्ये दाखवू की एकाही फळावर परत तुम्हाला तेल्याचा डाग दिसत नाही. बरं, आता आजूबाजूला पण तुम्ही डाळिंब शेती बघताय. तुमचं हे डाळिंब शेतीसाठी हा एरिया फेमस आहे. तर आजूबाजूला जी गावं आहेत पंचकृषी तुमची, तिथल्या डाळिंब बागेंची अवस्था काय आहे? तेल्या रोगावर बऱ्यापैकी नुकसान झालं तेलकटमुळे नुकसान बऱ्याच लोकांना झालं. उभ्या पिकामध्ये बाग सोडून दिल्याची काय कंडिशन तशा पण झालेल्या आहे. मग ती परिस्थिती बघता ह्या रेडकॅपचा तुम्हाला किती फायदा आहे असं वाटतं? आपण मारल्यापासून जागेवर थांबलेला आहे. म्हणजे तुम्हाला इतर उत्पादनापेक्षा रेडकॅपचा फायदा चांगला वाटतो. इतर शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही? जरूर शेतकऱ्यांनी वापरावं सगळं. म्हणजे रेडकॅप वापरा. एकदा कॅमेऱ्याकडे बघून सगळ्यांना आवाहन करा की रेडकॅपचा वापर करा. रेड कॅप हे सर्वांनी वापरावे. धन्यवाद.